नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं प्रोजेब इझी हे झिब्रेलिक ॲसिड येत असतं. तर हे मक्का पिकामध्ये याची केव्हा शिफारस करायची आणि त्याच्यामुळे काय फायदे होतात, तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब नक्की करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा माहिती शेअर करा. तर मित्रांनो, मक्का पिकामध्ये जे झिब्रेलिक ॲसिड असतं, जे हार्मोन्स असतं, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, तर हे नेमकं काय काम करतं, तर याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर का तुमचा मक्का पीक 25 ते 30 दिवसाचं दरम्यान असेल, तर त्या ठिकाणी आपण प्रोजिब इझी ही त्या ठिकाणी आपण फवारू शकतो. हे तुम्ही इतर कीटकनाशकासोबतसुद्धा त्या ठिकाणी फवारू शकता. याची फवारणीची मात्रा म्हणजे आपण 12.5 ग्रामचं हे प्रोजिबिजी हे एक पाऊच येत असतं. तर आपण एका एकरासाठी हे 12.5 ग्राम त्या ठिकाणी फवारू शकतो. तर हे फवारल्याच्या नंतर आपल्या मक्का पिकामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होते. त्याच्यानंतर मक्का पिकाची जी पानं असतात, तर पानाची साईज एकदम रुंदी होते आणि जो दांडा असतो, जो स्टंप असतो, तो जास्तीत जास्त जाड होतो. त्याचप्रमाणे मक्का पीक हे चांगल्या प्रकारचं काळोखीवर येत असतं आणि आपल्या मक्का पिकामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होत असते आणि झाड हे निरोगी त्या ठिकाणी राहत असतं. त्याच्यानंतर जर का पुढचं जे आपण विचार केला, तर जे कणसाची साईज असते, ही कणसाची साईजसुद्धा चांगल्या प्रकारची पडत असते. दाण्यानासुद्धा चांगल्या प्रकारची चकाकी व दानासुद्धा चांगल्या प्रकारचा जाड व ढोबळ त्या ठिकाणी असतो. तर तुम्ही ही फवारण्याची मात्रा तुम्ही एक तर 25 ते 30 दिवसात फवारू शकता किंवा 35-40 दिवसात सुद्धा त्या ठिकाणी फवारू शकता. तर हे एक हार्मोन्स आहेत आणि हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारची उत्तेजना त्या ठिकाणी करत असतं आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि जाड धांडा आणि पानंसुद्धा चांगल्या प्रकारची काळोखीवर आणण्याचं काम हे करत असतं. तर याची मात्रा मी तुम्हाला सांगितली, ह्याच पद्धतीने याची फवारणी करायची आहेत. 12.5 ग्राम एकरी त्या ठिकाणी फवारायचं आहे. हे जास्त महागात पडत नाही, परंतु याचा फायदा खूप छान आहे. सुद्धा तुम्ही एकदा आपल्या मका पिकावर ट्राय करून बघा. तर मित्रांनो, धन्यवाद.